नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजवर कटिंग आणि 34 साईज आहे. 34 साईजमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊज कट करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 34 मध्ये आपण 85 पॉईंट जरी कपडा घेतला तरी पण पुरतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. ब्लाऊज शिवून लागतोय 13 इंचाचा, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग केली. आता पाठीमागचा गळा कमी असल्यामुळे आपण शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. तसंच आपण मोंढ्यासाठी 5 इंच घेतलं तरी पण एकदम परफेक्ट असं बसून जाते. 34चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला. 17 हा दुसरा भाग येतो आणि जवळजवळ 8.5 इंच हा चौथा भाग येतो. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया. आता हे माप किती बसतंय जवळजवळ तेच माप आपल्याला खाली पण टाकायचं आहे. अर्धा इंच आपण पाठीमागे येऊ. आता आपल्याला कमरेकडे यायचं आहे. 28 इंच कंबर आहे. 7 इंच चौथा भाग येतो. 1 इंच आपण टक्ससाठी घेतलं आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन घेतले. म्हणजे ह्या मापापासून अर्धा इंच फक्त खाली येतं. आता इथून मधून बरोबर आपण एक पॉईंट द्यायचा. 1.5 इंचावर आपण एक मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केली. नंतर आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता 2.25 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. 2.25 अडीच घेतलं तरी चालते. अडीच घेऊ कारण गळा छोटा आहे. 8 इंचाचा गळा आहे. 3 इंच आपण ब्रॉडमध्ये घेतले. नंतर आपण याला गोल गळा देऊन घ्या. याच्या अगोदर ह्याच कस्टमरचे आपण 3 ब्लाऊज शिवलेले. आता त्यांना थोडंसं लूज लागतंय तर 1 इंचाचा आपण फरक घेतला त्याच्यामध्ये. तर अगोदर 33 मध्ये आपण 3 ब्लाऊज शिवलेले. आता 34 साईजचा शेवटचा त्यांचा एक ब्लाऊज आहे. म्हणजे एकाच कस्टमरचे आपल्याकडे 4 ब्लाऊज होते. एकदम आपण व्यवस्थित टाकून घेणार म्हणजे परफेक्ट आले दोन्ही बाजू. आपल्याला खालची लाईन पण चेक करायची. थोडंसं खालीवर होते तर मग आपण थोडंसं खाली घेतलेलं योग्य राहील. जसं आहे तसं आपण आखून घेऊ. थोडंसं प्रेस केल्याच्या नंतर लक्षात येऊन जाईल आपले मार्किंग. हे झाले आपले मार्किंग. नंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्यासाठी माप टाकायचे 2.5 इंच कारण आपण बॅक साईडला 2.5 घेतलेला. समोरचा गळा 6.5 इंचाचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. टक्ससाठी आपण 3 इंच घ्यायचं आहे. कंपल्सरी 1 इंच आपल्याला जास्तच घ्यावा लागतं. तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. साईज कोणती पण असू द्या. हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा. वरून आपल्याला यायचे 10.5 इंचापर्यंत. नंतर मग आपण ही लाईन पुढं आखून घेऊ. आता 34 साईज आहे तर मग आपण 2 इंचाचा जरी टक्स घेतला तरी चालते. आणि नंतर याला आकार देऊन घ्यायचा. प्रिन्सेसला आकार देताना व्यवस्थित दिला तर फिटिंग पण व्यवस्थित येऊन जाते. त्याच्यानंतर मग आपण 2 इंच इथपासून बाहेर घ्यायचे. सेम पद्धत आहे, काहीच बदल नाही. पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. एक जरी व्हिडिओ टाकला तर लगेच प्रश्नात पडते. तर तसं करू नका. अगोदर तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल का आपण कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज कसा अपलोड केलाय. बाहेरची बाजू आपल्याला पूर्ण कट करायची.
आणि नंतर आपण हे बाजू पण कट करू। खूप सुंदर पद्धतीने आपण 34 साईजमध्ये ब्लाऊज कट केले। तर पाहू शकतात, आता आपल्याला बाही कटिंग करायची। आता जेवढा कपडा पुरतोय, कस्टमरचं म्हणणं होतं जेवढं बसेल तेवढी बाही घेऊन टाका। त्यांची मागणी होती 6 ते 7 इंचापर्यंत। ठीक आहे, तर मग आपण 8 इंचापर्यंत घेऊया। जेवढं कापड बसेल तेवढं आपण बाही वापर करू। आता 4 पदरामध्ये आपण घडी केली। समोरची साईड आपण 2.5 घेऊया आणि नंतर आता मी डायरेक्ट त्याची कटिंग दाखवते, कारण मी हर एक व्हिडिओमध्ये पद्धत दाखवलेली आहे। याला मी आत्ताच आकार देत नाही, कारण आपल्याला बाहीला कपडा कमी पडन घडीनुसार, तर मग मी शिवताना त्याला ॲडजस्ट करून घ्या। आता हा आला ब्लाऊज पीस। आता ब्लाऊज पीसामध्ये कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, उभी आडवी। आता ही आली डिझाईन। मग आपल्याला डिझाईन घेताना आपल्याला बाही टाकताना कसे टाकायचे, जसं हे फूल आहे त्यानुसार, म्हणजे आपल्याला व्यवस्थित येऊन जाणार। याच्यामध्ये अशा कपड्यामध्ये आपल्याला उलटा सुलटा पाहायची गरज आहे। आता याला फुलानुसारच आपल्याला याचे कटिंग करावे लागेल। तर पाठीचा भाग आपण बंद भाग माझ्याकडून ठेवला आहे मी, आणि नंतर मग हा भाग समोरून ठेवला आहे। जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता। आता व्हिडिओ जास्त मोठा होईल, मग मी इथंच थांबवून घेते, कारण सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नच केलेला आहे। आपण एकदा याला ॲडजस्ट करू, कशा पद्धतीने ॲडजस्ट होईल त्यानुसार आपण ॲडजस्ट करून घेऊ, किंवा मग याला जर आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली तरी आपल्याला जॉईंट देऊन घेऊ। तर आता याच्यामध्ये ॲडजस्ट करायला थोडासा कपडा कमी पडले तर मला याला जॉईंट द्यावाच लागेल, जसं की तुम्ही पाहू शकता। आता मी याच्यामध्ये याला याच्यामध्ये अजून दुसरा पीस लावून मी याला जॉईंट जरी केला तरी चालते, कारण आपल्याला आता हा फ्रंट भागाला असा जर ठेवला तर याची डिझाईन हे होती, पण असं वाटतं का हा सगळा झाकून जाणारा भाग आहे, तर मग अशा पद्धतीने ठेवलं तर हा ब्लाऊज बरोबर होऊन जाईल। तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।